पाटील, आमदार विशाल जाधव, आपल्या गावचे सरपंच नागेश पाटील, सर्व सहकारी, आपल्या कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अमरजी पाटील, पाटील दोंडे, आपल्या उमेदवार ते नावांना जो आहे आणि नाव खरोखर नेता आहे असं नेताजी दोंडे, असलेल्या परिसरातील माझ्या बोल की टाकतो थोड्या वेळ लास्ट ना आता महाराष्ट्र राज्य नाही त्या हे नारळ होता इलेक्शनचा. हो 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 महाराष्ट्र राज्य बरं बरं तेव्हाच्या पंचायत राज्य स्थापना झाली. आता ॲडव्होकेट पाटील बोलले ते खरं बोलता जो काही निधी असतो तो जिल्हा परिषद पंचायत नंतर ग्रामपंचायत असं ते सुरू ठरवून गेला. त्या दृष्टीने आणि तळागाळातल्या या संस्था आहेत की ज्या सर्वसामान्यांनी कामकाज गावाचा विकास हा या संस्थांवर होत असतो. मला आनंद आहे यापूर्वी सुद्धा ह्या परिसराला दासोनी संसार आपला जो शेवटी मतदारसंघ आहे त्यामध्ये पूर्वी समाजसेवा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचं एक सभापती होते कुठे खात्याचे समाज कल्याण खाते. आपल्या गावचे बाबा बारा होते नेहमीच कुठे इलेक्शन म्हणजे की बाबा असतील अण्णा असतील त्यांची आवर्जून आठवण होते. हे दोन मंडळी होती की ज्या गावाची जडणघडण आणि त्यावेळी सगळ्या मंडळींनी त्यांना साथ दिली. त्यावेळेस मला जोगी चौरे सारापासून समाज कार्याचे त्यावेळेस हे आपले लोंढे असतात म्हणजे आपलं विनायक लोंढे सौंडे तुम्ही मंडळी आम्ही चौरीच्या आमच्यावर पर्सनल असायची सगळी एक अतिशय एकमेकाची मंडळी होती. आपल्या गावाला पूर्वी 12 वर्ष सभापतीपर्यंत मान मिळाला. तोच मान यावेळी आपल्याला मिळणार त्यामुळे आपल्याला 22 सभापती मतदान करायचं बंद होतं. निकाल तुम्ही सगळे थांबला आहे. आपल्या इथे 2 सागर आहेत गावचे सरपंच सागर पाटील जे आपल्या उमेदवार जेपीच्या त्यांचे सागर पिसे त्यांचे मालक दोघांच्या नावाप्रमाणे इथे जनसागर सगळं जमलेलं आहे. त्याची काय काळजी आहे का? इथं निकाल ठरलेला आहे. त्या इंदापूर बारामती इथल्या सगळ्या सीटा निवडून येणार आहेत. हे 8 ठिकाणी फक्त आता कोणी गाड आणू नका अनेक गोष्टी बोलले की आपण जास्त वेळ घेणार नाही. तिथं मतदान करून घेणे गरजेचं आहे. आपण सर्वांनी 5 तारखेला मतदान आपण कसं होईल बाहेर कोण आपला की त्यांना बोलून घ्या आणि मतदान करून घ्या. त्याच गणातल्या काय मंडळींचं संदर्भामध्ये कोण नातेवाईक असतील काही इकडे उद्योगावरची जाम करून शिकले तिकडे काय असतील त्यांची आपण संपर्क साधा मतदान कसं काय जास्त होईल ते बघून घ्या. ते होणं गरजेचं आहे. सर्वच एकत्र आदरणीय दादा आदरणीय साहेब ताई मामा आणि अर्जुन पाटील साहेब सर्वच एकत्र आले. समोरचे लोक काय बोलून देत त्यांच्याबद्दल उल्लेख करून त्यांचा उल्लेख करून त्यांच्या कुठे काही करू इच्छित नाही. तर म्हणतो एक चांगलं वातावरण आपल्या तालुक्यात व्हायला लागलं. सर्व मंडळी विचारी मंडळी एकत्र आली विकास निश्चित होणार आहे. नवीन कुठल्या समाजकारणात मतदान करत असताना हा विचार करायचा पुढची माणसं सक्षम आहेत का. आत्ता या ताई बोलल्या अतिशय छान बोलल्या. आपल्या सातशेवंत आपण बघतो रोज आपल्याला एक सक्षम उमेदवार आपल्याला मिळालेले त्यांच्या मागे आपण जायला पाहिजे. आपल्यावर आपल्या गावचा विकास होणार हे सगळं होणार आहे. अनेक इच्छुक होते ज्यांना उमेदवार मिळाले त्यांच्यापेक्षा जे मागे थांबले ते सर्वजण अगदी जे होते सक्षम होते. पण ते निवडणूक म्हणजे की कुठे थांबायला लागतं. आता वैभव बोलला नेताजी सांगितलं शेवटी इलेक्शन म्हणजे की मागे पुढे कुठे व्हायला लागतं जागा मर्यादित असतात. आता माझं उदाहरण घ्या 22 वर्ष थांबतो ठिकाणी माझी कुठल्या गोष्टी सोडायचं नाही आलो का नाही बरं. आता ह्याच्यामध्ये निर्गुणवर तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद हे कारणीभूत आहे. चाललंय का नाही बरं कुठं चाललंय का नाही अशा पद्धतीने आपलं सगळं हा विकास सर्वात असं कडून न्यायचा आहे. सगळेजण तुम्ही जर आशावादी राहा कुठे आपली अडचण नाही. आपली दोन्ही उमेदवार निश्चितपणे आपल्या सर्वांचं काम करतील. एक या इंदापूर तालुक्यात दासोली संस्थेचे 3 उमेदवार वेगळे मतदान निवडणार आहे. अशा पद्धतीने आपण सर्वांनी कुठल्या गोष्टी अडचण नाही. कुठल्या दोन्ही उमेदवारांना मला सांगणे जर तुम्ही आलेला आहातच तर जनतेच्या बरोबर राहायचं. कसं आहे तुमच्या 2-24 तास चालू पाहिजे. ते झाले की आता म्हणजे काम चोरू गरज चोरू म्हणून तसं नाही आलं पाहिजे.
चांगलं कसं होतंय आपल्या इथं आता विषय दुसरा होतोय चांगलं आहे. आम्ही आता ते आपले छोटे कामगार आपल्याकडे येत नव्हते त्यामुळे आपले डॉक्टर पाटील आम्ही जाऊन आम्ही सगळे रामपीठला गेलो आणि तिथं छोटे कामगारांना भेटलो आम्ही ते म्हणजे तिथं नंबर वांगडा होतं काय काय होते आम्ही काही येणार नाही अवघड आहे काय तुम्हाला कोणाची अडचण होणार नाही तुम्ही माझे नंबर घ्या दोन्ही माझे नंबर आता मोबाईल नंबर दिला झालं काय 11:30 वाजता फोन करतात रात्रीचे आमची खूप पाणी नाही लाईट नाही परत एका पट्ट्याने 1:30 वाजता फोन केला तर काय बा तुमचं काय काम आहे त्याला काय नाही तुम्ही घेता काय नाही बघतो 1:30 वाजले काय हरकत नाही एकदा आपण ह्याच्यात पडलो आपलं काम असं 24 तास आपण आयोजन पाहिजे हा एकदा माझं कामात असा संवाद चालू असते फोन सायलेंट करून ठेवायचा नंतर कोणा त्यांना आन्सर केलंच पाहिजे एकदा आपल्याला निवडून दिलं ना आपले 24 तास त्यासाठी शेवटी मग आपण आपले घरचे राहत नाही आता आम्हाला तर घरचे सोडून दिले सोडून द्या कुठं जायचं म्हणजे तर आम्हाला बेरीज करत नाही अशा पद्धतीने सर्व समाजाचे आपण घ्या कारण शेवटी आपल्याला जी पदं मिळतात आपल्या जे 4 ठिकाणी सत्कार होतो त्या मागे ही सगळी जनता असते त्याचा आशीर्वाद असतात कधी विसरू नका जनता जनार्दनाने आपल्याला पदा वसवणारे ह्याच्या सवयीची तुम्ही पाळणे करावा आणि लासून गाव असं आहे गावाची एक ठेवणी अनेक वेळा सांगतो आपल्या गावची ठेवण आहे समोर दोन जरी त्यांना हे असले डोके कार्य बसले असले ते एकमेकांशी गप्पा वेळ चाललेलं असतं एकमेकांचे जेवण खाण्याचे विचार उपस्थित होते हे वातावरण आपलं कायम ठेवायचं आता आम्ही ज्येष्ठ आहोत पुढचे रिसेंट असूनच काय माहीत नाही पुढचे वातावरण ठेवायचं एक संवर्धन